देवी आई, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे ग, मला मान्य आहे. आणि मी हा जो निर्णय घेते त्याला अंशुमन साहेब आणि मल्लिका मॅडम कदाचित विरोधच करतील. पण माझ्या चुकीची शिक्षा माझ्या लेकराला कशाला ग? मला माझ्या बाळाला जन्म द्यायचा आहे, खूप मोठी जबाबदारी आहे, मला कळतंय. पण ही जबाबदारी पेलायची फक्त ताकद दे मला देवी आई, तुझा आशीर्वाद असू दे. अधिराची मानसिकता नसताना तिच्यावर आई पण लादण्याचा अधिकार कोणालाच नाहीये. अगं तुला काय, अगदी रोहनला सुद्धा नाहीये. हो एक्झॅक्टली. आणि म्हणूनच ना मी अधिराच्या या डिसिजनला 100% सपोर्ट करतो. देवा, अरे पण चुकीचा निर्णय आहे ना हा. पण निसर्गाच्या विरोधात जातोय नाही. अगं निसर्गाच्या विरोधात जायला मुळात अनफॉर्च्युनेटली निसर्ग तेवढा सपोर्टिव्ह नाही राहिलाय. विषय काढलाच आहेस ना, तुला निसर्गातलंच एक उदाहरण देते मग मी आता. आई, माझ्या PhD मध्ये मी झाडांचा खूप जवळून अभ्यास केलाय. मला सांग, आपण मातीमध्ये बी पेरलं तर ते लगेच रुजतं का गं? बरोबर ना. मुळात ते बी रुजण्यासाठी ना ती माती सुपीक असावी लागते, त्या मातीची मशागत करावी लागते, त्या मातीमध्ये तो ओलावा असावा लागतो. मग जर माती कोरडी असेल त्यात जर आपण बी पेरलं तर ते रुजणारच नाही. अगं ते कोमेजून नाही का जाणार? कारण आई, हा मुद्दा ना मुळात अधिरापुरती लागूच नाहीये, हा प्रत्येक बाईला लागू होणारा मुद्दा आहे. प्रत्येक बाईचं शरीर ही तीच माती आहे आणि बाळ म्हणजे ते बी आहे. आता बाळ पोटात वाढवण्यासाठी तो आई बनण्याचा मायेचा ओलावा जर निर्माण झालेला नसेल तर मला सांगते बी कसं रुजेल? अगं ही चांगली गोष्ट आहे ना की आज अधिरा आपल्याला मोकळेपणाने सांगू शकतेय की ती नाही अजून तयार, ती मनात कुढत तर नाही राहिली आहे ना. प्रश्नच नाही मंदा. तुझा रोष पत्करून सुद्धा ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. कुटुंब म्हणून आपण तिच्या निर्णयाचं कौतुक करायला हवंय. आई, हे बघ साधी गोष्ट आहे. आज आपण सगळ्यांनी मिळून अधिरावर जर का बाळासाठी प्रेशर आणलं तर तिची मानसिकता काय होईल? अगं कसं ते बाळ सुदृढपणे वाढेल? झाड जसं माती तयार असल्याशिवाय त्या जमिनीमध्ये बी रुजून घेत नाही ना, तसंच आहे ना. आता एखाद्या बीचं मोठंच्या मोठं झाड होण्यासाठी मुळात ती माती जर का तेवढी तयार नसेल तर तिथे बियाणं रुजू देते का? अगं तसंच बाईच्या शरीराचं आहे. अरे पण आम्ही पण दिला ना मुलांना जन्म, त्रास सहन करून दिला ना. आम्हाला नाही कोणी विचारलं तुम्ही रेडी आहात का नाही आहात म्हणून. पण तुमच्या पिढीच्या बायकांना हे कोणी सांगितलंच नाही की असा विचार करण्याचं स्वातंत्र्य हे प्रत्येक बाईला आहे. तुमच्या जनरेशनला प्रत्येक वेळी आपल्या फॅमिलीच्या दबावाखाली किंवा समाजाच्या दबावाखाली मूल जन्माला घातलंच पाहिजे हे असंच वाटत आलं ना गं. पण आज तसं नाही राहिलंय आई, आणि हे खरंच तू समजून घे ना. आज सुदैवाने काळ बदललेला आहे, बायका त्यांचं मत ठामपणे मांडू शकतायत. आपण आता रोजचं आयुष्य सोपं करणारी टेक्नॉलॉजी ॲक्सेप्ट केली की नाही? मग फक्त मूल जन्माला घालण्याच्या बाबतीत आपण ठराविक विचारांना धरून का राहायचं? मी पुन्हा सांगते, अधिराची जर आई होण्याची इच्छा नसेल तर या घरात तिच्या इच्छेविरुद्ध काहीही होणार नाही. मुळात आई होणं ही सुखाची गोष्ट असायला हवी, सक्तीची नाही. आणि ती कुठे म्हणते, ती तुला बोलून दाखवते अगं की तिने एक आई व्हायचंच नाही असं नाही ठरवलंय. त्यामुळे जेव्हा कधी तिची रोहनची तयारी होईल तेव्हा आपण त्या निर्णयाचं छान स्वागतच करू ना. फक्त इतकंच, निर्णय सर्वस्वी फक्त तिच्या एकटीचा असणार. अरे पण बास ना आता, थकले मी बोलून. हा बंद करूया का आपण आता? विषय झालं ना, संपलं, बास. आई, अगं अशा वादांमुळे ना घरातलं वातावरण बिघडतं आणि मुळात म्हणजे ना साध्य काहीच होत नाही. मस्त, छान छान छान. तुम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की या घरामध्ये माझ्या मतांना, माझ्या इच्छांना काहीच महत्व नाहीये. हे असले दिवस बघण्यापेक्षा ना जाऊ दे. सोडा. आई थांब ना. आई हो, जाऊ दे. अगं तिने तिच्या बुद्धीला कुलूप लावून घेतलंय. आपण कितीही समजावण्याचा प्रयत्न केला ना तरी तिला काही कळणारच नाही. त्यापेक्षा सोडून दे ना, जाऊ दे.
लव यू ऑल. बाबा, रोहन, वी लव यू टू. थँक्यू नंदू, थँक्यू. हे आलं शेंडेफळ. नाही बाकी सगळं ठीक आहे आनंद. फक्त टाइमलाईन आपण 2 महिन्याच्या ऐवजी 1.5 महिना केली तरी चालणार आहे. ओके डन. आणि मेहतांचे प्रोजेक्ट चालू आहे ना बोलणं? नाही अरे माझी आता त्यांच्याबरोबर एक मीटिंग झाली आहे आणि उद्या त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हला भेटणार आहे मी. ठीक आहे, सांग मला काय होतं. आणि देसाईंशी माझं बोलणं झालंय. त्यांना तुझं झालं कम्युनिकेशन तर सांग की त्यांचं प्रेझेंटेशन मी आल्यानंतर त्यांनी दाखवलं तरी चालणार आहे. मग काय आज माझी लीगल टीम बरोबर मीटिंग झाली की आजचं काम संपलं आणि त्या मीटिंगमध्ये काय होतं ते तुला कळवतोच. डन. मग बाकी कशी चालली आहे कॉन्फरन्स? नाही रे, मीटिंग चालू आहेत पण माझा फोकसच होत नाही रे निक. घरच्या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे ना? हो ना रे, चिंगीची खूप काळजी वाटते रे आला. तरी बरं स्वानंदी मॅडम आहेत तिच्याजवळ. हो, खरं तर स्वानंदी वहिनी असल्यामुळे तुला काळजी करायची गरज नाहीये. मला सांग, तुझं स्वानंदी मॅडमशी काही बोलणं झालंय का? नाही रे, कशाबद्दल? नाही असंच जनरल. अरे इथे मीटिंग्स आणि ऑफिसची कामं यातून वेळच मिळत नाही. कधी कॉल करणार त्यांना? घरी जायला पण रोज 11 वाजतात. हो, पण मला त्यांच्याशी बोलायला जेमतेमच वेळ मिळतोय ना. मग मिस करतोस बायकोला? हा, आता एवढा दूर गेलाय, विरह सहन होत नसेल नाही का? गप्रे, आपण मित्रांना नाही का मिस करत? अरे आता तुला पण मिस करतोय म्हणून तर तुला फोन केला ना. मला फोन केलास ते ऑफिसच्या कामासाठी. पण स्वानंदी वहिनीला का मिस करतोय किंवा फोन करतोय ते सांग ना. हो, कारण मैत्री झाली आमची. मैत्री झाली? फारच घट्ट मैत्री झालेली दिसते. अर्थात घट्ट मैत्री झाली. दिवसभर आम्ही एकत्र असतो, गप्पा मारतो, मग मैत्री होणार नाही? आता पण बघ ना, मी त्यांना फोन केला तर त्या फोन उचलत नाहीयेत, म्हणून मी निकिताला फोन केला, कारण त्या बऱ्याचदा एकत्र असतात दोघी. ती फोन उचलत नाहीये. आणि गंमत म्हणजे मला आधिराचे 2 मिस कॉल येऊन गेले, म्हणून मी आधिराला फोन केला तर ती फोन उचलत नाहीये. मला कळतच नाही की काय चाललंय काय नेमकं तिकडे. नाही, मलाही काय अंदाज नाही, पण डोंट वरी, मी स्वानंदी वहिनीला सांगतो तुला फोन करायला. नाही राहू दे, मीच करतो थोड्या वेळाने फोन. ठीक आहे. अरे पण नको काळजी करू. हवं तर मी निकिताला सांगेन की जरा स्वानंदी वहिनीकडे एक चक्कर मारून ये. बरं होईल रे, थँक्स. वेलकम. आता काय मैत्रीसाठी करायला लागतं ना एवढं. हो चल, नंतर बोलतो तुझ्याशी. ओके, बाय बाय, टेक केअर.